आरोग्य, स्वच्छता व पर्यावरण संरक्षणातूनच सक्षम समाज घडतो. रोहिणी आबिटकर. आरोग्य जागरूकता, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या तिन्हींच्या एकत्रित प्रयत्नांतूनच सक्षम समाज उभा राहू शकतो, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी आबिटकर यांनी व्यक्त केला. त्या राधानगरी तालुक्यातील माजगाव इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. राधानगरी तालुक्यातील माजगाव इथं ग्रामपंचायत माजगावच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांचा सत्कार, मोफत कचरा कुंडी वाटप, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर अशा संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करत अभिवादन केलं. यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. मुलांवर संस्कार घडवताना थोरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत आरोग्य जागरूकता, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही बाबींमध्ये महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केलं. जिल्हा परिषद सदस्य अरुणराव जाधव यांनी राधानगरी तालुक्यात औषधी वनस्पतींचा मोठा साठा असल्याचे नमूद करत तालुक्यात आयुर्वेदिक महाविद्यालय उभारण्याची गरज व्यक्त केली. तर डॉक्टर विन्यकुमार गोपळकर यांनी आरोग्यसंपन्न जीवनासाठी स्वच्छता आणि स्वच्छ पाणी हीच सदृढ जगण्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. दररोज किमान 5 किलोमीटर चालणे आणि स्वच्छ वातावरणात वेळ घालवण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्या कार्यक्रमात युवराज पोवार, सुनील किरुळकर, कल्याणराव निकम, शिवाजी बार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास अशोकराव फराकटे, सुनील किरुळकर, रवींद्र पाटील, मंगल कांबळे, सरपंच विद्याराणी पोवार, उपसरपंच यशवंत कांबळे, शेळेवाडीचे उपसरपंच अक्षय पाटील, अरविंद पाटील, बळवंत एटाळे, ग्रामपंचायत अधिकारी सारिका सावंत, भिकाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.